हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य करणाऱ्या सर्व अपराधाची पापांची क्षमा कर ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. 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 स्तोत्रसेमध्ये ना आपण 27 अध्याय वचन 10 कधी कधी आपल्याला वाटते की आई वडीलचे आहे विसरू शकतात, पण कोणत्या गोष्टीमध्ये विसरू शकतात, का विसरू शकतात, कशासाठी, तर आपल्याला काही वचनात शिक्षण घ्यायचं आहे. बरेचसे लोक आज मातृ आणि पितृ असा एक दिवस साजरा करतात की बापांचा आणि आईचा हा महान एक चांगला दिवस म्हणून आदर्श केला जाते. परंतु आज जर घरामध्ये जर बघितलं तर तशा परिस्थितीमध्ये ते नाही. फक्त दिवस आहे, पण दिवसाचं जे शिकवण आहे ते मात्र मुलांसाठी नाही. कोणती मुलं आई बापांसाठी किती मेहनत करणारी आहे ते आज समाजात आपल्याला दिसते, बरोबर. आणि ते शिक्षक जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्व आणि गरजेचं काय जीवन आहे हे शिक्षण आपल्याला नक्की जरूर आहे. की तेव्हा त्याचा म्हातारपण आहे आणि तेव्हा त्याला काय करणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही कोणत्या वचनाने चालतो ते बघा. 27:10 माझ्या आई बापाने मला सोडलं, परमेश्वर मला जवळ. म्हणजे सगळ्यात मोठा आपल्या भविष्यात परमेश्वर आहे. कोण? आई बाप आपल्या सगळ्यांना सोडणारा प्रश्न नाही. बरेच कुटुंब अशी आहेत, आपले आई बाप जे आहेत पोरांना सुंदर मार्गदर्शन करतात, पण पोरांना आई बापाचा मार्गदर्शक समजत नाही. त्याला कारण काय आहे हे पण तुम्हाला सांगू शकतो. लहानपणापासून पोरांना आई वडील मेहनत करून त्याच्यावर प्रेम भरपूर करतात. त्याला खायला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हां, मग ते सगळं खाऊन पिऊन देतात. ती त्याला सवय पडते. कोणती सवय? मला माहिती आहे ना, माझ्याचकडे पाया पडत येते, बरोबर. हालेलुया. परिस्थिती अशी जी आहे की मुलांना पहिले शिस्त येत आहे. हालेलुया. होय, त्याच्यात थोडं तरी प्रेम तुमच्या मनात जर असेल तर तुम्हाला कळेल की आईच्या वडिलांच्या काळजाला काय आहे, बरोबर नाही. आप कमाय आणि बाप कमाय याच्यात फरक. आम्हाला काय वाटते माहिती आहे का, आम्ही पोरांना वाटते, पोऱ्यांना पण असं वाटते की मी माझ्या आई बाबाला खूप दुःख देईल, काय फरक पडणार नाही, तुला गरज असेल ते पोच. पोरांचा तोंडी शब्द पण आलेली आहे. मी कॉन्फरन्समध्ये बसल्यानंतर बरेच प्रश्न माझ्या कानावर येतात. आणि काय सांगते, तुला गरज आहे ते मला पोच, मला पडलं नाही तुझं. एकदा घराच्या बाहेर उतर आणि पहिला पैसा कसा कमवायचा ते पण शिक. रोटी कशी कमवायचं ते शिक. रोटी कशी बनवायची ती शिक. जेवण कसं बनवायचं ते शिक. जेवण कसं खाता येईल ते तरी शिक. हा अहंकार आत्मा असतो. कोणता आत्मा? अहंकार. तुझ्यामध्ये तो एक अहंकार एक आत्मा असतो, तो तुम्हाला मारतो. बापाचा पैसा पोरांना पाहिजे तिथे उडवता येते, पण स्वतःची कमाई जेव्हा सुरू होते तेव्हा एक एक रुपया काय काय कामाला येते तेव्हा ती समज येते. जसं पेरेल तसं उभे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुखवलं असेल, रडवलं असेल, तुमची मुलं बाळ पण तुम्हाला दुखवणार आणि रडवणार.
या घटना आहेतच. प्रभू येशूने पण ते शिकवलेलं आहे. यरूशलेमच्या कन्यानो, माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलाबाळासाठी रडा. तुम्ही खायला दिलं, प्यायला दिलं, बसायला दिलं, उठायला, सगळ्या सुविधा केल्या खरं. ते त्यांचं तुमचं नातं जे आईचं आणि पोरांचं जे नातं आहे ना, ते तुम्ही स्वतःहून बिघडवलं. त्यांना फक्त खायला प्यायला जे पाहिजे ते पुरवलं. पण तू जे बालपणापासून बघा, त्या मुलाने एक चटका टाका तरी मम्मी डॅडी करत येतात की नाही? आता येतील का मला सांगा? आता येईल का? पहिल्यांदा डोळे मोठे, हाईट 10 फूट वाढेल आणि ताबडतोब सांगेल, आज मी आपलं खाटलं घेते, तुझं तू बघ, आता माझं मी बघेल. बरोबर सिस्टम बोलतो मी तुम्हाला. आजच्या काळात ते सिस्टम, कारण आहे बाप मला सरळ या भाषेत सांगतात की पोरं आमची आम्हाला ब्लॅकमेल करतात. मी त्यांना सांगतो, जाऊ दे ना, तुम्हाला काय वाटते? त्याच्या स्वतःच्या पायावर त्याला उभा राहू दे. लूक 15:11 पासून बापाचं धन पोराने घेतलं आणि निघाला रस्त्याला. बापने लागला मागे. बापाने विचार केला नाही. त्या बापाचा विचार होता, तो माझा मुलगा आहे. बापाचा काय विचार होता? तो माझा मुलगा आहे. मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञात आणि परमेश्वराच्या नियमामध्ये जर मी वागत आहे, भले माझ्या मुलांना मित्राने कोणत्या संगतीने त्याला बिघडवलं, त्याला पापाने किंवा त्याला मोहाने बिघडवलं, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो तिथे मजा करेल, परत शेवटी तो माझाच. बापाचं पूर्ण मन, तन, विश्वास त्या मुलावर होता. तो हल्ला नाही. बाप त्याचा शोध करायला लागला, कारण त्यांनी मोहाचा शोध केलेला आहे. बापाकडून मागितलं धन त्याचा शोध केलेला, कारण ही चूक आमची होती. बापाचे विचार होते, चूक आमची होती. मागितलं तसं आम्ही देत राहिलो, मागितलं तसं देत राहिलो. त्याच्यामुळे तो बिघडत गेला. त्याच्याकडे आम्ही लक्ष नाही दिलं. म्हणून आज आम्हाला ये परिस्थितीत प्रवास करावा. हालेलुया. बरोबर. आणि जेव्हा त्याची संपत्ती संपली, धन संपलं, विचार करायला लागला. बापाच्या घरात नोकर चाकर भरपूर रीतीने खाते पिते आहेत, बापाच्या बरोबर बसून खातात. त्यांनी कधी वेगळं बघितलं नाही नोकरांना. माझा अहंकार, माझा मीपणा, माझा नफरत आणि माझा पैशाचा मोह आणि मित्राची संगत हीच मला बिघडवायला लागली. आई बापाच्या प्रेमाची त्याला स्वतःला जाणीव झाली. जगामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिला परमेश्वर आई, दुसरी आपली आई, तिसरा आपलं भविष्य. आणि जेव्हा आपण भविष्यामध्ये आपली मोहाला बळी पडतो, तेव्हा तिथे जिंदगीचा एक एक शेवट आमच्या पाठीशी कमजोराचा चिन्ह. मी जन्मलो तेव्हा मी खूप श्रीमंत, खूप पैसा पाहिजे ते खायला प्यायला. त्याच्यानंतर ही माझी उदयपुत्राची परिस्थिती आहे. पण कुठल्या देशात कुठल्या नशात नाही आहे, परंतु इकडे तिकडे थोडंसं फिरणं, शाळेत न जाणं, त्यामुळे मला शिक्षा झाली. मी शाळेत न शिकत होता ना, तर परिस्थिती माझी त्यावेळेला डाऊन. म्हणजे छोट्यानंतर मग परिस्थिती अशी आली, आमच्या घराचा पैसाच गायब झाला. फक्त वडिलांचा एक संदेश होता. तो काय होता? आता आपल्याला घर बांधणार, कोणाला सांगू नको. आपल्या भविष्यामध्ये एकच लक्षात असते, तुम्हाला सांगू नको सांगितलं ना, तुम्ही जाऊन सांगणारच.
कारण समुद्रामध्ये कसं काहीच ठेवून देत नाही बाहेर काढायला, फक्त सैतानच राहतो. बरोबर, याची करत काय समजत असं तो त्याच्या सहवासात ठेवतो. आणि अशाच परिस्थितीमध्ये मी पण माझ्या मित्राला सांगितलं, माझ्या मित्र संख्या आमचं घर बांधणार. मी पण बोलला आमचं पण घर बांधणार नाही. अशी परिस्थिती आली नंतर समजलं. तुम्हाला एकदा शिकवले ना, सांगू नका, सांगूच ना. आपल्या आईने काय सांगितलं, बापांनी काय सांगितलं, काय आपल्या घराचा खाजगी व्यवहार आहे, घरातल्या काही गोष्टी आहेत बाहेर काढायच्या नाही. तुम्ही बाहेर काढला तर तुमची बरबादी जीवन चालू झाली. मी पण आला, अहंकार आला, तो टिकणार नाही. त्या बापाने काय केलं तुम्ही स्वतः विचार करा. उदयपुत्राची स्टोरी पहिली आणा. मग आपण पण आपल्या भविष्यामध्ये देवाने परमेश्वर पित्याने आपला धंदा दिला, आपल्याला चांगलं काम दिलं, कार्य दिलं. मी छोटा होता त्यावेळेला कोणी आला का खूप श्रीमंत ना, कोणी आला मागायला, हातात जेवढी चिल्लर येईल तेवढी द्यायची. मन आजपर्यंत ते माझं कसं. देवाने मला ते पण शिकवलं, गरिबी काय ते पण शिक. शेवटी मला स्वतःच्या पायावर उभं राहायला लागलं ना. आई बापासाठी घर बांधायला लागलं, कारण बापाची आईची इच्छा होती ती थांबली गेली. म्हणून आमच्या त्या घरावर नाव दिलेलं आहे स्वप्न. माझ्या मोठ्या भाऊजीने ते नाव दिलेलं आहे. आदर्श ठेवलं की आईचं स्वप्न, मर्यामातेचं स्वप्न, म्हणजे माझं स्वप्न मर्यामातेने साकार. कारण मी सुद्धा माझ्या आई बाबासाठी तेच सांगितलं की आईचा शब्द होता, एवढी मोठी मुलं झाल्या काही करत, आईचे अश्रू बघितले आणि सरळ वर बघितलं, इकडे आज हे मंदिर इकडे बाजूला या उपरच्या बाजूला तिन्ही काढलं. तेव्हा मी फक्त असं वर या बाजूनेच बघितलं की तू पण कोणाची आई आहेस. मला बाहेर देशात जायचं. माझे पण स्वतःचे विचार केले, बनवले. हातामध्ये अंगुठ्या असल्या पाहिजे, का सोन्याचा पट्टा पाहिजे, चेन पाहिजे, मी पण कोणतरी बनला पाहिजे अपेक्षित आहे. गेलो तिकडे बनवून निघालो, कसं तरी प्रयत्न केले आणि पोचलो. पहिल्या दिवशी मातीवर झोपलो. उन्हामध्ये एवढी कष्ट करायला लागली, माती, गरमी, नाका तोंडात रक्त निघायला लागलं. बनियान 1 तासात सोड्याची बाटली भरायची अशी त्या माझ्या मित्रांनी प्रयोग केला की उन्हातान्हात कोण राहू शकत नाही. मध्ये बघितलं असेल तुम्ही 121 वर्षांमध्ये सूर्याचे आणि चंद्राचे प्रभार आहे. सगळे थकले गेले उन्हामध्ये, परंतु मी मात्र त्या उन्हात कष्ट करत आहे. लोक चक्कर येऊन पडायला लागले. मी माझ्या सिद्धांतामध्ये मी सप्त 5 महिने पूर्ण जंग टाकीचा पाणी पिला त्या पोटाने. किती लिटरचा पाणी. 5 महिने पूर्ण टाकीचे पाण्याचे होत्या. त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पूर्ण जंगाटलेली टाकी. तो त्याच्यातून पाणी तांबडा 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 तो गाळून गाळून पाणी यायचा, तरी तो तांबडाच पाणी. आणि तो पाणी 5 महिने दिला. किती पोटात दुखायचं. 15 दिवस घरी, 15 दिवस काम. एवढे डॉक्टर चेक केले पण त्याला काहीने 9 डॉक्टर चेक केले. त्याबरोबर मला ॲसिडिटीचा आजार पण होता. उपरच्या डॉक्टरांनी मला दिल्या 7 रुपयाच्या गोळ्या. किती? 7 रुपये. जेवढं चिकन खाल्लं ना पोटात दुखायचं. एवढं पोटात दुखलं ना की जमिनीत डोळाला. त्या टायमाला फोन बिल एवढे नव्हते. मग 88 सालाच्या गोष्टी तिकडून निघालो तर शारजा, अबुधाबीवरून शारजाला निघालो.
तिकडे किती जवळपास 500 किती किलोमीटर होतं लक्षात नाही, पण होतं 7 तास 8 तास तिकडे लागायचं. एवढ्या जंगलामध्ये आम्ही होतो. तिकडून निघाल्यानंतर लेटर घेण्यासाठी आई वडिलांचं ऑफिस लेटर यायचे, तिथे लेटर पण आम्हाला मिळायचे. मग सुट्टी घ्यायचं, एक दिवस सुट्टी करायची, दुपार नंतर निघायचं, परत यायचं, रात्री सकाळी परत दुसऱ्या दिवशी तिथे एक सुट्टी मारायला आली. आणि अशाच परिस्थितीमध्ये आम्ही निर्णय घेत नव्हतो. तर त्याच वेळेला जायचं, त्या दिवशी पोटात एवढं दुखायला लागलं ते विचार 7 गोळ्या मी 1-2 तासामध्ये खाऊन पार केले. असं मरायचं आहे, तसं मरायचं आहे, जायचं. पण पहिलं लेटर बरोबर आली आणि त्या दिवसापासून त्या गोळ्या खाल्ल्या. तसाच गाडीत बसला, त्याला मोठे गाडीचे त्याच्यात बसल्या आणि दोघे तिघे निघाले. नंतर जो तिथूनचे पोटाचा आजार गायब झाला पण पूर्ण नाही, पण झाला बराच आजार. त्या दिवसापासून ते दुखायचं पण थोडं दुखायचं मध्ये मध्ये. नंतर कळायला लागलं की हा ॲसिडचा त्रास आहे, ते कडधान्याचा खाण्याचा त्रास आहे. हळूहळू कंट्रोल करून करून मग खाणं काय खायला सुरू केलं. जेवण कमी, खिशामध्ये काजू, खिशामध्ये बदाम, केळी, 1-1 डझन केळी, 2-2 किलो ॲपल, दही, लशी, कलिंगड. परिस्थिती कलिंगड नाही म्हणजे सांगतो म्हणजे कलिंगडासारखे गोड गोड होतील असं हरणी. पण थोडं थोडं माझ्यामध्ये ती शक्ती प्राप्त झाली हरणी. आणि मी प्रभूच्या सानिध्यात त्या खाण्यामध्ये हळूहळू पाणी पोटामध्ये तो सगळा हळूहळू साफ झाला. दुसऱ्या साईडवर गेले 5 महिन्यानंतर. तेव्हा तिकडे पाणी बिणी चांगला, मिलिटरीचं डिफेन्स तिकडे होतं, तिकडे मिलिटरीचे कॅम्प बनवलं. परमेश्वर बघा कशा प्रकारे कशा पद्धतीने कार्य करत. दुःख आले पण एकच विचार केलेला की आज एवढी पैसे घेऊन साड्या घरी येऊन काय केलं, लोक हसतील. पहिल्या दिवशी आम्ही मातीवर झोपलेली 5 महिने एवढे उन्हामध्ये की वरून पत्रे बाजून काय एवढी गरम, पंखा नाही काय नाही, त्याच्यामध्येच एक ते गरमी एक ते थंडी 2 गोष्टीमध्ये घालून टाकले. काही लोक सोडून पळाले पण माझ्या पुढे ते पैसे दिसत होते आणि माझ्या पुढे घरची परिस्थिती. त्यावेळेला घराचं वातावरण असं होतं की पावसाने एक बाजूचं घर कोसळलं. घरी दादा आपलं घर असं कोसळलं. आता 2 वर्षाला येणार, आता कसा येणार, तेवढे पैसे देणार. असं करून 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 आणि थोडेफार पैसे जमा केले आणि छोटंसं मोठ्या घराची तयारी केली. 19 दिवसामध्ये ते घर बनलं. किती? 19 दिवसामध्ये ते तयारी. धडधडीत काम करत आखणी फक्त एक बाजूचं पाठीमागे जेवण किचन आणि म्हणजे त्याच्यात 2 वस्तू संख्या ते बनवणारी म्हणजे यासाठी. आणि अशा पद्धतीने या कार्याची सुरुवात केली. मग आलो 4 वर्षानंतर आल्यानंतर आता त्या पुढचं काम आहे. त्या अगोदर पहिलीची लग्न होती, हे केली, सगळ्यामध्ये निघालं. आता हे बघा एक जबाबदारी. आपण काय बोलतो माहिती आहे का, आम्ही काय चाललं माहिती आहे का, तमाशा माहिती आहे. तमाशा कसे असे वाजवतात ना, खेळ चालला. आई 1 महिना तुझ्याकडे, बाबाला 1 महिना तुझ्याकडे. त्या आईला ना बाबाला विचार, जेव्हा लहान होता तेव्हा त्या आईने ना बाबाने झोपलेले आहेत का त्यांना विचार. जर त्या पोरांना ताप आला असेल
का जरासा खोकला झाला असेल तर त्यांच्या डोळ्याला डोळा लागते का फक्त त्या आईनं बापाला पहिले विचारायचं. जी मुलं अशी वागतात, ज्या मुली अशा वागतात, तुमचं पण तसंच होईल. जशास तसे तोशास तोशी. मोठे झाल्यानंतर आईला विचारा, बाबांना विचारा, तेव्हा मातृपितृ होती. आज मी काहींच्या घरी आले, माझा एकच मकसद तेच आहे. मी बोलला ना, एक आश्रम आणि एक हॉस्पिटल. प्रेर ते आहेच, प्रबोध जोडी नाहीच, पण ही मात्र लोकांची जी भूक आहे विजले करतो, तेव्हा मला ते कंट्रोल होत नाही. आज किती विधवा आहे, त्यांना घरात किती प्रतिसाद मिळते हे सुद्धा आम्ही बघायचं. अरे देवाने आपल्याला सगळं दिलं म्हणून तुम्ही तोच विचार करता का आपलं पण एक दिवस रस्ता मोकळा असतो. माझ्या मित्राने मला फक्त एवढं सांगितलं, माझे वडील दारू पीत होते, खूप सतावायचं. तेव्हा मला त्याने एकच शब्द दिला. मी त्याला काय बोलला, अरे बाबा मरो दारू, तुमच्या छोटे होते बाहेर त्याच्या अगोदरच्या गोष्टी, एवढा दारू रातचे 2 वाजता उठून मागितला. मेला तर बरोबर, त्यात सगळ्यांना सतावं. तेव्हा त्याने काय उत्तर दिलं, तुला काय समजतं रे बाबा, आई कसे पण असू दे पण सहारा आहे. बाबा आई गेल्याय, त्याला जाऊन विचार आई बा काय असते, आईने कसं वाढवलं, बापाने काय केलं. तेव्हा मी सांगितलं, मी चुकलो, मला क्षमा करा, मी देवाकडे क्षमा. न शेवट किती वर्ष झाल्यानंतर काम धंद्यात मी लागून मग काही बोलले द्यायचे असेल, मग निर्णय घेतले आई पप्पासाठी करायचे. कारण त्याच्या एका शब्दाने माझं परिवर्तन केलं. कारण शब्द देवता, तो बोलला देव. आज तुम्हाला माहिती नाही आई बाप काय, आईची परिस्थिती कशी आहे, ती कोणाकडे जाणार. ती बाहेर जरी असली, तिच्या आईचे विचार शेवटी त्या मुलामागेच लागतात. शेवटी तो माझा पोरगा, तो बारका आहे ना. लग्न झालेलं असलं तरी आई त्या छोट्या मुलावरचं प्रेम कधी सोडत नाही. मी सर्वे आहे, मी लोकांच्या दुःखात सपोर्ट पण करतो ना, शिकवतो ना. एकच सांगेल, मी पण तुमचाच मुलगा ना, मी पण तुझाच भाऊ, मी कशाला घाबरतो. आपण काहीतरी निर्णय घेऊया. काय कमी आहे तुम्हाला, पेशंट पाहिजे, फक्त प्रार्थना करा, माझी पोरं मला व्यवस्थितपणे बघू. मला कधी काही मुश्किल असतं त्या केंद्रात कधी पण भाव माग. पण असा विचार करू नको की माझ्या जीवाचं मी काहीतरी करेन, कारण जीव मोलाचा असतो. सुनबाईला काय फरक पडत नाही, ती परक्या घरातून येते, पण तुझा पोरगा आहे ना, त्याला पण चेंज करता आलं पाहिजे की ती सुद्धा आहे, तुझी आई तर माझी आई. भेदभाव कोण आहे? भेदभाव हाच तो माणसाला सतावतो. समज, भेदभाव कोणी व्यक्ती असू दे, सगळ्यांशी बोलायला लागतं असं तुम्हाला वाटते का? तुम्हाला काय वाटते की सगळ्यांशी बोलभाषेनंच झालं पाहिजे? आता मी माझ्या नात्यात आहे, सगळीकडे मी साथ नाही, माझ्या भावाला बहिणीच्या घरात पोचत नाही, कारण एवढा भार माझ्या डोक्यावर आहे. परंतु कधी फोन करेल, कधी बोलेल, आणि कधीतरी तेच विचार करेल की देवा त्यांना सुरक्षित ठेवू, तुझं राज्य त्यांच्यावर उतरून दे. कारण 16:21 दिले, तू विश्वास ठेवला तर तुझ्या मी तुझा आणि तुझ्या घराण्याचं कारण. आता ख्रिस्तान आपण सगळी असलेली व्यक्ती आहे. आज अनेक लोक अशी आहेत, आई बापाचा पैसा पुढं बाहेर देशात आहे, आश्रमला टाकतात, पण त्या आश्रममध्ये खरोखर त्यांची खाण्याची, त्यांना बसण्याची, बरोबर त्यांच्या सुविधाची खरोखर त्याची काळजी घेतात का, हे पण बघायचं.
हल्ली आश्रम अशी सुद्धा आहे. आता ज्याच्याकडे पैसा आहे तो आश्रममध्ये राहील, मग ज्याच्याकडे पैसा नाही तो कुठे? तेच ते आश्रम खरं आहे की ज्याच्याकडे काय नाही त्याला आपण बघणं ते खरं आश्रम. पैसा मला तो कुठे पण आज समाजात किती लोकांचं तसं आहे. रिटायरमेंट झालेले पोरं बाहेर देशात आहेत, मग ते काय सांगतात आम्हाला इकडे बघा, जेवढा खर्च आहे तेवढं करा आणि बाकी उरलं ते तुम्हाला येईल. मग ते बरेच लोक घेतात, खातात, पितात, मजा करतात. आणि काही लोकांनी आश्रमच्या नावावर बिझनेस पण तयार केले. मी नाही असं सांगितलं, देवाला सांगतो अशी बुद्धी कधी आमच्या डोक्यात येऊ नका. कारण मी लहानपणापासून मी स्वतः हात कमायला बाप कमायला शिकले. मला लहानपणापासून पैशावर प्रेम करायचा स्वभाव होता. ते अंगाला द्यायचं. आजपर्यंत मी बोज आहे. आजपर्यंत इकडे सुद्धा तुम्ही बोजा म्हणा, माझ्याकडे कोणी दिलं ते मला त्याला काय करायचं ते मी स्वतःचे विचार करत नाही. मी माझ्या खाण्याचा विचार करत नाही. परवाच्या दिवशी मी बाटली पाणी घेऊन गेले. काल संध्याकाळपर्यंत 1 लिटरची बाटली, तरी त्याच्यातला पाणी मी 1 लिटरचा पाणी परत आणण्यात लागले तर गोट पीत होतो. पाण्याचा सुद्धा मी बचत करतो. दुपारी जेवलो म्हणजे सकाळी नाश्ता नाही केला, तो 12 वाजता काहीतरी मी नाश्ता केला, म्हणजे जेवला एकदाच, म्हणजे दोन्ही काम एकदाच. थोडा थांबला तर मला जेवायला नको, म्हणजे मला थोडी मी इकडे आणल्यावर नाश्ता. जर मी शिकला नाही तर मी तुम्हाला काय शिकवणार? मीच बरोबर खायला शिकलो तर याला काय? म्हणून आई बाबाचं प्रेम मी शिकलाय. माझ्या वडिलांना माझ्या आईपासून मी शिकला आहे. मला एक स्वभावच तसं, वडिलांनी पाठ काढली ना तर बाबाला कसं खुश करू. मग जायचो खड्ड्यात मासली बिटली अशी पकडायची ना आणून द्यायचे बाबाने घ्या. आता परत पुढे गेला ना तर लक्षात ठेव. मला सांगायची जुई खोड येते मोकरा होता नाही, मला नाही जमत ते, मला आवडतच नव्हतं. त्यांना पाणी द्यायला जाईल, शिकवायला जाईल, कोण मुलं काढायला जाणार. गेला का झाडाच्या खाली बसून राहणार. कुठे गेला रे? नाही आहे बाबा भाऊ मारतच नाही जमली. मला आवडतच नाही. मग एवढीशी जुई निघायची, तेवढी 2000 बांधल्या तिकडे एवढीशी 1000 पडीची झाडं लावलेली तिकडे बाबा. ते एका त्या गाजरामध्ये इतकी झाडं लावलेली ना, विचार नाही करू. जुईचे किती प्रकार होते, हा बरोबर, झाडाचे किती प्रकार होते. एवढी बापरे की सगळं लावलेलं कुठून पुढे ते उत्पन्न व्हावं हे बाबाची अपेक्षा. दुकानामध्ये कसं काय काय करत जातं ते पुढं ते उत्पन्न होतं. स्वभाव कोणासाठी करत होते ते, पण मला स्वभाव होता ते कळ्या काढायला. आज मी लोकांना झाडं लावून पण देते, झाडं पण देते, लोकांना सांगते झाडं लावा, तुम्हाला जीवन मिळेल. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. आईला महिन्याला 500-500 रुपये काढून द्यायचे. तिचं 500 रुपयाने पोट भरेल का? तुम्ही आजूबाजूला राहतात ना तर फक्त विधवा बायांना तुम्ही थोडासा विचार करत बसा, तिच्या घरी जाऊन 2 मिनिटं बोला. दुसरा विषय म्हातारे लोक, त्यांच्याकडे जा. अरे मी जायचा ना, माझ्यासाठी काय म्हणजे बघायचे म्हणजे दिवस, तू 9 दिवसावर आला, 14व्या दिवसावर आला, असं मला तुम्ही ठीक मला आवडायचं नाही. पण शेवटी काय त्याच्या मला सांगते माझा शेवटला मी व्हिजिटिंग बंद केलं. कारण काय माहिती आहे का, त्यांची जी दुःखानं जे अश्रू पळायचे ते कोणाला शाप लागेल असं. कितीतरी शक्य होईल तेवढं मी समेटाचं पण कुटुंबामध्ये करून आलो. हे बघा जिंदगीमध्ये मी त्यांना कधी नाही असं सांगत दुसऱ्या, तुम्ही आता सांगितलं ना ही बरोबर नाही वागत, मी तिला असं नाही सांगणार की तू अशी का वागते. तिला सांगेल जाऊन खूप आई बाबांना बघते ना, छान चांगला आहे ना, आशीर्वाद कधी कमी नाही पडणार, छान आशीर्वाद देते, सेवा
आपोआप त्याची मनं बदलतात, आपोआप ती सेवा करतात. नाही, माझ्या सासूने चांगलंच मला सांगितलं, माझ्या आईने मुलांविषयी चांगलंच सांगितलं. आपले शिक्षण. आता एक माणूस आला इकडे ब्रदरला भेटायचं आहे, म्हणून आजारी आहे, त्यांना काय आर्थिक परिस्थिती नंतर संध्याकाळी मी येतो. किती लोकांना मी सपोर्ट करू, माझ्याकडे तेवढी आर्थिक नाही, परंतु इच्छा भरपूर आहे की असं कर. कारण काय माहिती का, जो मनुष्य जीवनामध्ये बघा ज्याच्याकडे सगळं धन संपते, सगळं संपते, तेव्हा तो देवाची अपेक्षा बाळगतो. तर त्याला वाटते की माझ्याकडे काहीतरी आज असतं, तुम्ही काहीतरी. हा प्रश्न. कधी पण आई वडिलांचे अश्रू दळून देऊ नका. कारण बायबल शिकवते, आईच्या शापाने घराचा पाया पडतो. ज्या मुलांसाठी तुम्ही करता ते मुलं तुमच्या हातात राहतील का माहीत नाही, पण त्याच्या आईचा अश्रू जर पडलेला असेल तर पुढचं लाईफ फार खतरनाक लगेच. आमच्या आईचा नेहमी एक स्वभाव, 7 जण ती जेव्हा देवाच्या घरी गेली त्याच्या अगोदरच ती मला सांगायची, तू 7 जणांना सांभाळून चाल. तुम्ही 7 जण एकत्र मला दिसले. आमच्यात काही भांडण नाही ना, आमच्यामध्ये काही नव्हतं. सगळे नातेवाईकपासून आपले सगळे आपलेच आहेत. आपला कोण वाईट नाही ना, मी कोणाचं वाईट करत नाही, तुला तर माहिती. मग आईच्या द्वारे एक अनुभव मी बरेच शिकले. तिच्या भविष्यामध्ये, तिच्या विचारामध्ये सगळ्यांसाठी एक भक्तीची प्रार्थना. जेव्हा देवाच्या जवळ जाण्याची तिची वेळ आलेली होती, तेव्हा ती सांगते, मला मरण माग, देवाकडे ती सांगितलं, मरण नाही मागायचं, तू असं सांग, देवा मला तुझ्या घरी ने, आत्मा अर्पण करतो. ज्या वेळेला आम्ही सगळे मुलं, आम्ही सगळेजण फॅमिली आमची एक पाण्याची दुपारची रात्रीची तिला हे करायचं. मला देवी सांगायची की तू थकून थकून एवढा येतो, तू जो ती स्वतः कंट्रोल करत होती, पाणी मला नको असं, तिला पाण्याचा एवढा प्यास लागत होता. बराच टाईमपर्यंत तिची तशी वेळ होती. मग आम्ही सगळी घरात असणारे हर व्यक्ती, मग रात्री मी उठायचा म्हणजे असायचं, आम्ही बाहेरच बाजूला वाढलो आणि सांगायचं की पाणी, आवाज करायचा पाणी. झोपणे आमच्या घराला किती झोप आली तरी आम्ही झोपच. मग एक चमचा पाणी किंवा तिला थोडासा पाणी द्यायचं. ती सांगितली, तू झोप, खूप थकून येते. आईला सांगितलं, तुला आठवण आहे का, जेव्हा आम्ही छोटे होते तेव्हा तू झोपत होते का? तुम्ही पण काम कष्ट वाढी पिढी करून येत असताना तरी आमच्यासाठी तेव्हा तू झोपत होती का? माता आई, आता तू छोटे झाले, आता आम्ही मोठे झाले आणि हस्त खेळते आम्ही आईशी बरोबर. जेव्हा आम्ही प्रार्थना करायला गेली, मी बाहेर असायचा, कधी इकडे प्रार्थनेत प्रवचन द्यायचं. हे जेव्हा दोघी मुली अशा आमच्या होत्या, छोट्या असताना ताईला बाथरूममध्ये जायचं. त्याला देवाने बुद्धी काय दिल्याची, एकामध्ये एक खुर्ची घातली आणि धक्का मारत त्या बाथरूमकडे दिलं, काय तिला चालता आणि शेवटी नेलं, परत आणलं आणि परत एकदम छोट्याशा झाडावरून फळाची, फळावरून झाडाची. बरोबर. जर हे प्रेरणा आजपर्यंत, आता आपल्या इकडे एवढी मुलं येतात किंवा मुली येतात, मला वाटते यांना एक क्लास लावावा. काय क्लास? थोडीशी सवय लाव, थोडीशी सवय. हे काम करायचं, ते काम करायचं.
एकदा तुम्हाला त्या सवयीमध्ये मुरले गेले ना, तर तुम्हाला काय वाटणार नाही. ती घाण आहे का, ते हे असं आहे का, हे तसं आहे का, काय नाही वाटणार. सवयीचा गुण. आता छोटीशी एक प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. सर्व म्हणतो काम करतो, सर्व आपलं संपूर्ण कुटुंब, आई मा भाऊ बहीण सर्व मुलबाळ, आपल्या संपूर्ण देशावर प्रत्येकाचा तुमचा आशीर्वाद प्रार्थना करून येशूच्या नावाने करतो. त्यांना चांगली बुद्धी दे, आशीर्वाद कर आणि तुमच्या इच्छेप्रमाणे महिमा असू दे. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभूचं वचन स्वीकारणाऱ्यांना आशीर्वाद मिळो. आमेन.